सांगलीमध्ये मालधक्क्यावरील ठेका आणि खंडणीच्या वादातून वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलावर गोळी झाडून खून करण्यात आला होता। आमदार सदाभाऊ खोत यांनी बंडगर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले। मात्र यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृह खात्यावर गंभीर आरोप केले। सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस हे हप्तेखोर बनले आहेत। यापूर्वी पोलीस उपअधीक्षक रस्त्यावर उतरले की गुंडांचा थरकाप उडायचा, परंतु आत्ताच्या जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक कार्यालयात बसून हप्ते गोळा करत आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत। पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार हे हप्ते वसुलीमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे। सांगली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आलेले आहेत। त्यांनी तातडीने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर हकालपट्टी केली पाहिजे। तसेच जिल्ह्यामध्ये 6 वर्षांहून अधिक काळ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील तातडीने बदल्या केल्या पाहिजेत। सराईत गुंड निलेश गडदे याच्याविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना तातडीने निलंबित केले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले। आज सांगलीमध्ये वेदांत बंडगर या 12-13 वर्षाच्या लहान लेकराला डोळ्यात गोळी घालून त्या ठिकाणी मारण्यात आलं घरी। खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी गुंडागर्दी फोफावलेली होती, पण काही अधिकाऱ्यांनी तिला लगाम घातली। परंतु अलीकडच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेला जगणं असह्य झालेलं आहे आणि गुंडागर्दीचा धुमाकूळ गावापासून तालुकापासून जिल्ह्यापर्यंत आलेला आहे आणि त्याला लगाम घालणारं कोण नाही आहे। या ठिकाणी निश्चितपणानं कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तुषारजी दोशी हे आलेले आहेत। मी त्यांच्याशी आता फोनवरनं बोललो आणि पोलीस अधीक्षकांना मी या ठिकाणी नम्रपणानं सांगितलं की सांगली जिल्ह्यातली गुंडागर्दी आता तुम्हाला ठुचून काढावी लागेल, मोडून काढावी लागेल। सगळ्या गुंडांच्यावरती मोखा लावा, तडीपार करून चालणार नाही। दुसऱ्या बाजूला वेदांत बंडगर या मुलाचा जीव खऱ्या अर्थानं वाचला असता, परंतु PI संदीप कोळेकर यानं दाखवलेले आपल्या कामामध्ये बेफिकीरपणा न घेतलेलं सिरियस हे प्रकरण, एका बाजूला गुंड खंडणी मागत आहेत, पोलीस स्टेशनच्या दारात गोळीबार करत आहेत आणि कोळेकर सारखे PI जर हसण्यावारी नेत असतील तर अशा PIला ताबडतोब निलंबित करणं गरजेचं आहे। हे सुद्धा मी SP कडे मागणं केलेलं आहे की या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही निलंबित करा आणि ही मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडं सोमवारी किंवा मंगळवारी मी भेटून प्रत्यक्षात पत्र देऊन या PIला ताबडतोब निलंबित करण्यात यावं। या PIला कुणाकुणाचे फोन आलेले होते या संदर्भामध्ये याची सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसरी मागणी मी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे की सांगली जिल्ह्यातले PI, API, DYSP या सगळ्यांची आता बदली करणं अत्यंत गरजेचं आहे। हे सगळे गुन्हेगारांना मिलीभगत झालेले लोक आहेत आणि त्याचमुळं या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ असेल, हे गुन्हेगार असतील, गुंडागर्दी करणारे लोक असतील, यांना आश्रय हे आता पोलीस स्टेशनच आमची झालेली आहेत। अशी बिकट परिस्थिती, वाईट परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये कधीही झाली नव्हती आणि म्हणून सगळी पोलीस स्टेशन आता स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सगळे मटके गुटके सगळ्यांचे हप्ते घेऊन हे सगळे अधिकारी फक्त हफ्ता लाव, जो कुछ करना है वो करो, हमें कोई जनते का लेन देन नहीं है, खाली आम्हाला फक्त हप्ते गोळा करा। येणे फंटर गाव वाईज फंटर नेमलेले आहेत एवढ्या पद्धतीनं तळागाळात। आणि हे फंटर कोण आहेत? हे सगळे फंटर गुंड आहेत, गुन्हेगार आहेत आणि हे सगळे फंटर जिल्ह्यामध्ये दारूवाल्याचे, मटकवाल्याचे, जुगारवाल्यांचे सगळ्यांचे पैसे गोळा करतात आणि हे पैसे सगळे पोलीस स्टेशनला येतात। या जिल्ह्यामध्ये DYSP पूर्वी काही DYSPंची जर कारकीर्द बघितली तर ती एवढी दी ग्रेट कारकीर्द होती। DYSP बाहेर पडला की कापायला लागायचे गुंड, परंतु अलीकडच्या काळामध्ये DYSP फक्त वसुलीचे पैसे घेत बसलेले आहेत का काय आपल्या ऑफिसमध्ये, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधी आलेली नव्हती। आणि निश्चितपणाने या संदर्भामध्ये मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून
आणि खऱ्या अर्थानं एक कर्तबगार अधिकारी, या सगळ्या गुंडागर्दी मोडून काढणारे अधिकारी या जिल्ह्याला आता देणं अत्यंत गरजेचं आहे. ही मागणी मी त्या ठिकाणी लावून धरणार आहे. सगळं गृह खात्याचं आणि नोंद होत नाही, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार आहे का गृहमंत्री? मला वाटतं की वेदांचा जीव वाचला असता गुन्हा दाखल झाला. काय झालं की जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन हे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे. अलीकडच्या काळामधल्या गोष्टी जर बघितल्या, कारण त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. का माझी पत्नी आणि माझे सुनबाई ज्या घरामध्ये जिल्हा परिषदच्या बागणे मतदारसंघामध्ये राहिलेल्या होत्या, त्या घरावरती गुंडांनी हल्ला केला. पोलीस स्टेशनला मी सांगितलं, पोलीसवाल्याने गुंडांना बोलवलं आणि हसत हसत पाठवून दिलं. एक लोकप्रतिनिधी म्हणून जर आज आम्हीच असुरक्षित असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल. आणि म्हणून सांगली जिल्ह्यातले API, PI, DYSP ही सगळी फळी जिल्ह्याच्या बाहेर घालवणं आता गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये कर्तबगार चांगले अधिकारी हे येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे पोलीस शिपाईपासून ज्यांना 6 वर्ष झालं त्यांना सगळ्यांना जिल्ह्यातनं हकललं गेलं पाहिजे. कारण हे सगळे आता हप्तेखोर झालेले आहेत. यांना बाकी जनतेचा, सामान्य माणसाच्या सुरक्षेचा काही देणं घेणं नाही. यांना अंमली पदार्थ कुठं कुठं आहे, कोण कोण विक्री करतोय, मटकं आटकं जुगारं कुठं चालले, ते हे सगळे फक्त हप्ते गोळा करायला लागलेले आहेत. ह्यांच्या मागं दुसरं काही काम नाही, उरलंच नाही. एकमेव एवढं काम आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे कुठंतरी जिल्ह्यामध्ये बदलणं गरजेचं आहे. आणि माझी अपेक्षा निश्चितपणानं पोलीस अधीक्षक आदरणीय तुषार साहेबांच्याकडून आहे आणि ते तशी पावलं उचलतील. पण PI कोळेकर हे ताबडतोब निलंबित झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही लावून धरू. ओके.